यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या युवा पिढीसाठी एक मोठी भेट असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना संबोधित केलं। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विकसित भारताला नवी ऊर्जा देईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा व्हावी अशी आपण माता लक्ष्मीकडे प्रार्थना करत आहोत असं ते म्हणाले। और मैं विश्वास से कह सकता हूं कि 2047 जब आजादी के 100 साल होंगे, विकसित भारत का जो संकल्प देश ने लिया है, ये बजट सत्र, ये बजट एक नया विश्वास पैदा करेगा, नई ऊर्जा देगा कि देश जब आजादी के 100 साल मनाएगा तब विकसित होकर रहेगा। 140 करोड़ देश हे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाच्या आकांक्षा पूर्ण करेल अशी आशा व्यक्त करत 2014 नंतरचं हे कदाचित पहिलंच संसदीय अधिवेशन आहे जिथे अधिवेशनापूर्वी परकीय शक्तींकडून अडथळा निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। 2014 से लेकर अब तक शायद ये पहला पार्लियामेंट का सत्र है कि जिसके एक दो दिन पहले कोई विदेशी चिंगारी नहीं प्रगटी है। विदेश में से आग लगाने की कोशिश रही हुई है। 10 साल से यानी 14 से देख रहा है, हर सत्र के पहले शरारत करने के लिए लोग तैयार बैठते थे और यहां उसको हवा देने वालों की कोई कमी नहीं है। ये पहला सत्र मैं पिछले 10 साल के बाद देख रहा हूं कि जिसमें किसी भी विदेशी कोने से कोई चिंगारी नहीं हुई। सरकार सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये पुढे जात आहे असं सांगत नवोन्मेष, समावेशन आणि गुंतवणूक हे सातत्याने देशाच्या आर्थिक मार्गदर्शक आराखड्याचा पाया असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। या अधिवेशनात देशाला बळकट करणारे कायदे करण्याच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक विधेयकं आणि प्रस्तावांवर चर्चा केली जाईल असं ते म्हणाले। महिलांना पुन्हा त्यांचा सन्मान मिळवून देणं, धार्मिक आणि सांप्रदायिक भेदांपासून मुक्त प्रत्येक स्त्रीला समान हक्क सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी यावेळी भर दिला। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असं ते म्हणाले। जलद विकास साधण्यासाठी सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचं महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। भारत हे अफाट युवा शक्ती असलेलं एक तरुण राष्ट्र आहे। यावर भर देऊन ही तरुणाई पुढच्या शतकात विकसित भारताचं अभिमानानं नेतृत्व करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधानांनी सर्व खासदारांना विकसित भारताचं स्वप्न बळकट करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं।